नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र शासनाने मंत्रिमंडळामध्ये एक नवीन निर्णय घेतलेला आहे आणि तो निर्णय मित्रांनो 11 मार्च 2024 रोजी घेण्यात आलेला आहे। आणि हा निर्णय काय आहे तर याच्यामध्ये जे शेतकरी जलसिंचनावर शेती करत आहेत त्यांना वीज दरामध्ये मुदतवाढ देण्यात आलेली आहे। तर जलसिंचन ग्राहकांना बघू शकता की इथे दिलेलं आहे की जे जलसिंचन ग्राहक आहेत त्यांना वीज दर सवलत या ठिकाणी भरण्यासाठी मुदतवाढ या ठिकाणी देण्यात आलेली आहे। तर याच्यामध्ये अतिउच्च दाब, उच्च दाब व लघु दाब अशा उपसा जलसिंचन योजनांमधील ग्राहकांना 31 मार्च 2025 पर्यंत मुदतवाढ या ठिकाणी देण्यात आलेली आहे। म्हणजे तुम्हाला पुढच्या वर्षीपर्यंत ही वीज मुदतवाढ जवळजवळ पुढच्या वर्षीपर्यंत वाढवलेली आहे, हे या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते। तर त्यानंतर अतिउच्च दाब व उच्च दाब ग्राहकांना 1.11 पैसे प्रति युनिट व स्थिर आकारामध्ये 25 रुपये प्रति केव्हीए इतकी सवलत या ठिकाणी मिळणार आहे। तर इथं जे उच्च दाब ग्राहक आहेत त्यांना 1.11 पैसे इथं प्रति युनिट इतकी रक्कम आकारली जाणार आहे आणि जे स्थिर आकारामध्ये आहेत त्यांना 25 रुपये प्रति केव्हीए इतकी सवलत या ठिकाणी मिळणार आहे। त्यानंतर लघुदाब उपसा जलसिंचन ग्राहकासाठी 1 रुपया प्रति युनिट व स्थिर आकारात 15 रुपये प्रति महिना अशी सवलत या ठिकाणी मिळणार आहे। म्हणजे जे तुम्हाला लाईट बिल येणार आहे त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला स्थिर आकारामध्ये असेल तर तुम्हाला 15 रुपये या ठिकाणी दर महिन्याला या ठिकाणी सवलत मिळणार आहे। तर अशा पद्धतीने जलसिंचनासाठी शेतकऱ्यांना या ठिकाणी मुदतवाढ देण्यात आलेली आहे। त्यामुळे या निर्णयाचा शेतकऱ्यांना त्याचा नक्कीच फायदा होईल। तर शेतकरी मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुमच्या शेतकरी बांधवांना शेअर करा। तसेच तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर लाईक करा, जर काही शंका असतील तर कमेंट करा आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर टेकवाला चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।